नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की गंगापूर 3 दिवशी पारायणासाठी आवश्यक साहित्य कोणते लागणार आहेत. आपण बघूया. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री क्षेत्र गंगापूर हे श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे पावनस्थान आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि देशभरातून हजारो भक्त गंगापूर येथे दर्शन, सेवा आणि पारायणासाठी येतात. गंगापूर पारायण हे केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धी, मन शांती आणि गुरुकृपा प्राप्त करण्याचा एक श्रेष्ठ मार्ग आहे. विशेषतः 3 दिवसाचे पारायण अत्यंत शिस्तबद्ध, नियमबद्ध आणि श्रद्धेने पार पाडले जाते. पारायण हे सुरळीत, अडथळ्याविना आणि भक्तिभावाने पार पाडण्यासाठी योग्य साहित्य आधीपासूनच तयार ठेवणे फार महत्त्वाचे आहे. ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की गंगापूर 3 दिवस पारायणासाठी लागणारे पूजा साहित्य, वैयक्तिक वस्तू, वस्त्र, भोजन साहित्य, धार्मिक ग्रंथ, आरोग्यविषयक वस्तू आणि इतर आवश्यक गोष्टी याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. नंबर 1, पारायण म्हणजे काय आपण बघूया आणि त्याचे महत्त्व कसे आहे ते पण बघूया. पारायण म्हणजे विशिष्ट ग्रंथांचे किंवा स्तोत्रांचे नियमबद्ध वाचन किंवा पठण करणे. गंगापूर येथे प्रामुख्याने श्री गुरुचरित्र पारायण, श्री नरसिंह सरस्वती स्तोत्र पठण, गुरुमंत्र जप हे केले जाते. 3 दिवसाच्या पारायणात ब्रह्ममुहूर्तापासून रात्रीपर्यंत ठराविक क्रमाने जप, वाचन, पूजा व सेवा केली जाते. त्यामुळे पारायण करणाऱ्या भक्ताने मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक तयारी करणे आवश्यक असते. नंबर 2, पूजा व धार्मिक विधीसाठी आवश्यक काय साहित्य लागते आपण बघूया. पूजा साहित्य आहे. पारायण दरम्यान रोज सकाळी आणि संध्याकाळी गुरूंची पूजा केली जाते. त्यासाठी खालील साहित्य आवश्यक आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराजांची छोटीशी मूर्ती किंवा फोटो, पूजा करण्यासाठी तांब्या, पितळेची थाळी, उदबत्ती, अगरबत्ती, धूप, कापूर, दिवा, पितळेचा किंवा मातीचाही चालेल, वात, तेल किंवा तूप, कुंकू, हळद, अक्षता, तांदूळ, गंध, फुले शक्य असल्यास किंवा सुकलेली फुले, पंचामृतासाठी दूध, दही, मध, साखर, तूप, इच्छुक पाण्यासाठी छोटा कलश किंवा तांब्या, पवित्र जल, भीमा अमराजा संगमाचे जल तिथे मिळते. नंबर 2, जप व पारायणासाठी साहित्य. जपमाळ, रुद्राक्ष किंवा स्फटिक, आसन, लोकरीचे, कुशाचे किंवा कापडी. श्री गुरुचरित्र ग्रंथ, मराठी किंवा संस्कृत आवृत्ती, नरसिंह सरस्वती स्तोत्र, गुरुस्तोत्र, आरती संग्रह, वही, पेन, अनुभव संकल्प लिहिण्यासाठी. नंबर 3, वस्त्र, वैयक्तिक वापरण्याच्या वस्तू. वस्त्र, पारायण करताना स्वच्छ, सात्विक आणि साधे वस्त्र परिधान करणे अपेक्षित असते. पुरुषांसाठी धोतर, सदरा, कुर्ता, अंडरगारमेंट. महिलांसाठी साडी किंवा साधा सलवार कमीज ओढणी. झोपण्यासाठी साधे कपडे, रुमाल, पायपुसणी किंवा छोटा टॉवेल. वैयक्तिक वस्तू, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, केसांचा कंगवा, टॉवेल, चप्पल, कपड्यांची पिशवी, पाणी पिण्याची बॉटल, छोटा टॉर्च, मोबाईल चार्जर इत्यादी. नंबर 4, भोजन व उपवासासाठी लागणारे साहित्य बघूया आपण. बहुतेक पारायण करणारे भक्त साधे सात्विक भोजन घेतात किंवा फलाहार करतात. त्या उपवासासाठी साखर, खडीसाखर, सुकामेवा, खारे शेंगदाणे, मनुका, खजूर, फळे, पाणी आणि स्वतःची छोटी भांडी, ग्लास, वाटी, चमचा. मीठ, सेंदे व मीठ असल्यास अतिउत्तम. गंगापूर येथे अन्नछत्राची सोय असते, तरी स्वतःच्या आरोग्यानुसार आवश्यक साहित्य बरोबर ठेवणे चांगलेच. आरोग्यविषयक व आवश्यक वस्तू. स्वतःची नियमित औषधे, प्राथमिक उपचारासाठी औषधे, डोकेदुखी, ताप, बँड एड, डेटॉल, सॅनिटायझर, मास्क गरज असल्यास. नंबर 6, नियम व शिस्त पाळण्यासाठी आवश्यक मानसिक तयारी. फक्त साहित्यच नव्हे तर खालील गोष्टींची मानसिक तयारीही तितकीच महत्त्वाची आहे. ब्रह्मचर्य पालन, सत्य व संयम, मौन किंवा अल्प बोलणे, टीका निंदा टाळणे, मोबाईलचा कमी वापर करा, पूर्ण श्रद्धा व गुरुभक्ती. गंगापूर पारायण करताना पाळावयाचे नियम. सकाळी लवकर स्नान करून पारायण सुरू करणे.
गुरुचरित्र वाचन नियमाने करणे. अन्न शुद्ध सात्विक असावे. पारायण अर्धवट सोडू नाही. शक्य असल्यास संगम स्नान करणे. नंबर 8. 3 दिवसाच्या पारायणाचा लाभ. मानसिक शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि गुरुकृपा होते. अडचणीमधून मार्गदर्शन मिळते, आध्यात्मिक प्रगती होते. आणि उपसंहार बघूया आपण. गंगापूर 3 दिवस पारायण हा केवळ धार्मिक विधी नसून जीवनातील एक महत्त्वाचा आध्यात्मिक प्रवास आहे. योग्य तयारी, आवश्यक साहित्य, नियमबद्ध आचरण आणि पूर्ण श्रद्धा असेल तर हे पारायण अत्यंत फलदायी ठरते. साहित्याची यादी आधीच तयार करून घ्या. मन शांत ठेवून आणि गुरुवार संपूर्ण विश्वास ठेवून पारायण केल्यास नक्कीच जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री स्वामी समर्थ, श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज की जय.